श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, 2025 सरलं आणि नववर्ष सुरू झालंय. हे सरलेलं वर्ष सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या आणि त्याचवेळी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या कर सुधारणांचं वर्ष ठरलं. त्याच अनुषंगानं आढावा घेण्यासाठी सनदी लेखापाल आणि आर्थिक घडामोडींचे विश्लेषक मंगेश कदम सर आपल्यासोबत आहेत. मंगेश सर, नमस्कार. नमस्कार. आपल्या मुलाखतीची सुरुवात करताना मला तुम्हाला थेट आपल्या सामान्यांशी जोडलेला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे गेल्या वर्षी प्राप्तिकरातल्या सवलतीची जी मर्यादा आहे ती 12 लाखापर्यंत वाढवली गेली आहे. या बदलामुळे मध्यमवर्गीयांच्या आर्थिक नियोजनावरती काय सकारात्मक परिणाम झाला असं आपल्याला वाटतं? मध्यमवर्गीयांच्या आर्थिक नियोजनावर ह्या 12 लाखापर्यंत जी लिमिट वाढवली आहे त्याच्यामध्ये खूप बेसिक आणि खूप सकारात्मक परिणाम झाला. उदाहरणार्थ 12 लाख इन्कम असणाऱ्याला जवळजवळ 80,000पर्यंत सेव्हिंग आहे आणि 18 लाख इन्कम असणाऱ्याला 70,000पर्यंत सेव्हिंग आहे. आता ह्याचा दर्शकांनी एक विचार केला पाहिजे. पहिला महत्वाचा परिणाम म्हणजे डिस्पोजेबल इन्कम वाढलाय. डिस्पोजेबल इन्कम म्हणजे काय? माझी सॅलरी जर 50,000 असेल तर त्याच्यातला 5,000 जो टॅक्स जात होता भरूनचाला त्याच्याची 2,000 जाणार असेल तर माझा डिस्पोजेबल इन्कम वाढलाय. म्हणजे मला कर जाऊन राहणारे पैसे जर जास्त असतील तर माझा घर खर्च आहे, एज्युकेशन आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, EMI आहे, ह्या गोष्टी मी सहजासहजी करू शकतो. दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे आधी काय होतं की आता 12 लाखापर्यंत संपूर्ण टॅक्स मर्यादा म्हणजे त्याच्यामध्ये करच नाहीये, टॅक्सच नाहीये. आधी 12 लाखापर्यंत जर माझं इन्कम असेल तर मला वेगवेगळ्या ठिकाणी टॅक्स प्लॅनिंग गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करावं लागायचे, काही इन्व्हेस्टमेंट करावं लागायचं. त्याच्यामुळे एक फेअर बेस्ड टॅक्स प्लॅनिंग होतं की मला हे इन्व्हेस्टमेंट नाही केलं तर मला त्याच्यावर कर सवलत नाही लागली. आता ती गुंतागुंतीची जी साधनं आहेत ती कमी झालेली आहे आणि ह्याच्यामुळे व्हॉलंटरी कॉम्प्लायन्सला मदत झाली. तिसरा बदल, माझं एक तर डिस्पोजेबल इन्कम वाढलं. दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे मला एक माझं नियोजन फायनान्शियल प्लॅनिंग सोपं झालं. त्याच्यामुळे लॉंग टर्म साठी माझं रिटायरमेंट प्लॅनिंग असेल. आता समजा माझ्याकडे जास्त पैसे राहिले तर मी हेल्थ इन्शुरन्सवर, रिटायरमेंट प्लॅनिंगवर, डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंटवर जास्तीत जास्त लक्ष द्यायला लागेल. म्हणजे हा जर बदल म्हणाल ना, हा खरा आर्थिक बदल नाहीये, हा बदल मानसिक पण आहे. कारण ह्या बदलामुळे नागरिकांवर म्हणजे सिटिझन्सवर, असेसिजवर हे आपण कस्टम फ्रेंडली असल्याचं एक द्योतक आहे सरकारचं. त्याच्यामध्ये मला एक छानसं उदाहरण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कर धोरण मला इथे नमूद करावं असं वाटतं की हे शेतकऱ्यांच्या हिताचं होतं. महाराजांचा विश्वास होता की प्रजेचं पोट भरलं तरच राज्याचा खजिना भरेल आणि सरकारचं जे पावलं आहेत त्या दृष्टीनेच पडत असं मला वाटतं. सर, तुम्ही फार महत्वाची माहिती दिलीत आणि तुम्ही एक महत्वाचा उल्लेख केला तो म्हणजे पगारदार वर्गाचा पण तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला. त्यांच्यासाठी पण कर सवलतीची इफेक्टिव्ह मर्यादा जी आहे ती पण वाढवण्याची तरतूद गेल्या वर्षी करण्यात आली. ती किती महत्वाची आहे त्याबद्दल काय सांगाल? पगारदार वर्गासाठी तर पगारदार वर्गासाठी जे स्टँडर्ड डिडक्शन जे आपण म्हणतो, बेसिक डिडक्शन, ते आधी 50,000 होतं ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये. ओके, ते आता त्यांनी 75,000 स्टँडर्ड डिडक्शन केलेलं आहे. म्हणजे जर पगारदार वर्गाला समजा एखादा सॅलरी इन्कम असेल, नोकरदार वर्ग, त्याला 12,75,000पर्यंत सॅलरी असेल तर त्याला ₹1 टॅक्स भरावा लागेल. परत सांगायचा मुद्दा काय की सेम मुद्दे परत रिपीट होतात की डिस्पोजेबल इन्कम त्याचा वाढणार, त्याचा व्हॉलंटरी टॅक्स कॉम्प्लायन्स वाढणार. म्हणजे हा टॅक्स रिलीफ नाहीये पगारदार लोकांसाठी, ही फायनान्शियल एम्पॉवरमेंट आहे. आपण म्हणतो ना की मिडल क्लास किंवा सॅलरी क्लास हे नोकरदार वर्ग आहे, इट्स अ बॅकबोन ऑफ अवर इकॉनॉमी आणि तो बॅकबोन जर आपला स्ट्रॉंग झाला ना तर मग काही प्रश्नच नाही. आणि त्या दृष्टिकोनातनं हे जे सरकारने 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन वाढवलंय ते पण एक स्वागतार्ह धोरण आहे. सर, तुम्ही एक छान शब्द वापरलात, बॅकबोन. म्हणजे हा जो मध्यमवर्गीय आहे तो अर्थव्यवस्थेचा कणा असतो आणि तसंच कर हा सुद्धा सरकारच्या महसुलाचा एक कणा असतो. आता आपण चर्चा करतोय ती कर सवलत मिळाली, लोकांना कर कमी द्यावे लागणार आहेत, पण त्याचा दुसराच अर्थ कर संकलन कमी होत आहे का? किंवा मला असं म्हणायचं आहे की जरी कराचे दर कमी झाले असले तरी सरकारचं कर संकलन यातनं कसं वाढणार आहे त्यावर काय प्रकाश टाकाल? तुम्ही जर बघाल ना की आपण आता जीएसटीचं कलेक्शन जर बघाल ऑक्टोबर 25चं ते 1,69,200 कोटी रुपये आहे. म्हणजे जवळजवळ मागच्या वर्षीपेक्षा 60% जास्त आहे, मागच्या वर्षीच्या ऑक्टोबरपेक्षा. नोव्हेंबरचं पण 1,52,079 कोटी रुपये आहे, ते पण 1.3% लास्ट इयर पेक्षा जास्त आहे. तर तुम्ही बघाल की कमी कर दरामुळे ना करदात्याला तर थेट दिलासा मिळतोच, टॅक्स रिलीफ मिळतोच, पण सर्वात महत्वाचा परिणाम काय होतो की कमी टॅक्स रेटमुळे कर संकलनाचा पाया, ज्याला टॅक्स बेस म्हणतो,
म्हणजे आज जर 5,00,000 असेसीज असतील आणि उद्या ते 6,00,000 असेसीज झाले तर ऑटोमॅटिकली हे साहजिकच आहे की कर संकलन वाढतं त्याच्यामुळे काय होतं की एक फिअर असतो ना मनामध्ये की अरे टॅक्स किती भरायचा आहे तर 30% भरायचा, टॅक्स किती भरायचा आहे तर 28% भरायचा. तर तुमच्या माझ्यामध्ये पण एक मानसिकता असते अरे टॅक्स एवढंच आहे ना मग का नाही भरायचा. म्हणजे काय होतं व्हॉलंटरी कॉम्प्लायन्स वाढतो. तुम्ही याला लॅफर कर्व म्हणून आहे जो इंटरनॅशनल एक सिद्धांत आहे. जर जेवढा कर जास्त तेवढं संकलन कमी. म्हणजे माझा कर 60-70% असेल तर माझा गव्हर्नमेंटचा टॅक्स रेव्हेन्यू कमी असणार. जो माझा टॅक्स रेट म्हणजे कर हा खूप कमी असेल, एकदम कमी नाही पण मॉडरेट असेल तर माझा संकलन आहे कर संकलन हे ऑप्टिमम होतं. म्हणजे एक सर्वात ह्याच्यात महत्वाचं म्हणजे काय म्हणजे कर कमी झाल्यानंतर नवे करदाते येतात, त्या प्रणालीत सामील होतात, नवीन रजिस्ट्रेशन होतात. त्याच्यामुळे साहजिक आहे की उत्पन्न वाढतं, करदात्यांची संख्या वाढते आणि ह्याच्यामुळे कर ऍडमिनिस्ट्रेशन आहे, कराचं प्रशासन आहे ते सोपं होतं. तर तुम्ही बघा जीएसटी आणि न्यू टॅक्स रेजिम हे जे आल्यापासून करदात्यांची नोंदणी आणि रिटर्न फायलिंगचे आकडे वाढल्याचं तुम्हाला दिसेल. ह्याच्यामध्ये ना तुम्ही चाणक्यांचं एक अर्थशास्त्रामध्ये त्यांनी सुंदर सांगितलेलं आहे की मधमाशाच्या फुलावरून मध घेतात त्याप्रमाणे पण फूल नष्ट होऊन देत नाही, फुलाला इजा होऊन देत नाही. त्याचप्रमाणे सरकारची धोरणं जी आता या काळात राबवली जात आहे ती पण त्या चाणक्याच्या अर्थशास्त्राला त्या प्रिन्सिपलवर पावलावर पाऊल ठेवून चालत आहे की जेव्हा कर लाभला जातोय त्या करामुळे असेसीला तर त्याचा तोषिश न होता कसं कर संकलन भरता येईल ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त हा सरकारचं कल दिसतोय असं मला वाटतं. सर तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये कर कमी झाल्यामुळे करदात्यांची संख्या कशी वाढणार आहे आणि परिणामी संकलन कसं वाढणार आहे ही साखळी फार छानपणे समजावून सांगितली. आणि हे उत्तर देताना तुम्ही महत्वाचा उल्लेख केला होता तो म्हणजे वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या सुधारणांचा पण तुम्ही उल्लेख केला. आपण त्याकडेच वळूया आता. गेल्याच वर्षी सरकारने द्विस्तरीय रचना आणली आणि त्यामुळे या करातली वस्तू आणि सेवा करातली बरीचशी गुंतागुंत कमी झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यासोबत ही सवलत जी आहे सरकारनं वस्तू आणि सेवा करात दिली आहे त्याचा दीर्घकाळ भारताला काय फायदा होणार आहे हे कसं समजावून सांगा. जर आता वस्तू आणि जो सेवा कर आहे जो 2017ला इम्प्लिमेंट झाला, ज्या कुठची नवीन गोष्ट इम्प्लिमेंट होते त्याच्या वेळेला त्या इम्प्लिमेंटेशन बरोबर काही गोष्टी राहून गेलेल्या असतात किंवा त्यावेळेला ती काळाची गरज असते. आधी जीएसटीचे रेट हे 5%, 12%, 18% असे वेगवेगळे 28% असे वेगवेगळे होते. 4 प्रणाली होती कर प्रणाली. त्याच्यामुळे व्हायचं काय की व्यापाऱ्यांना म्हणा डीलर्सना म्हणा त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन व्हायचं की हे माझं पर्टिक्युलर जे प्रोडक्ट आहे पर्टिक्युलर जी ऍक्टिव्हिटी ती कशात मोडते. त्या अनुषंगाने सरकारने जीएसटी 2.0 ह्याच्यामध्ये सप्टेंबर 25 मध्ये प्रामुख्याने 5 आणि 18 आणि लक्झरी आयटमसाठी एक वेगळा आहे तो अशा 3च कर प्रणाली आल्या ज्याच्यामुळे ते सिम्प्लिफाईड केलेलं आहे. त्याच्यामुळे झालं काय प्रत्येक वेळा आधी काय व्हायचं एखादा बिझनेसमॅन आहे तुम्हाला माझं हे एखादा प्रोडक्ट आहे तो कुठे मोडतो तो सांग बाबा अकाउंटंटला. अकाउंटंट म्हणायचा थांबा मी माझ्या लॉयरला विचारतो माझ्या सीएला विचारतो. पण आता त्या मनाने हे बऱ्यापैकी हे सोपं झालेलं आहे कारण त्याच्यामागे एक तर क्लासिफिकेशन स्पष्ट झालं. म्हणजे कुठच्या ह्याच्यामध्ये म्हणजे वेदर आय एम इन 5%, वेदर आय एम इन 18% और वेदर आय एम इन लक्झरी आयटम हे क्लिअर झालं. कम्प्लायन्स बऱ्यापैकी सोपा झाला. ह्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जो दूरगामी परिणाम आहे ह्याच्यामुळे टॅक्स लिटिगेशन कमी होते. टॅक्स लिटिगेशन हा जो एक प्रकार आहे ज्याच्यामुळे व्यापाऱ्यांना किंवा कुठच्याही इकॉनॉमीला हे घातक असतं. जर तोच जर टॅक्स लिटिगेशनचा पार्ट हा कमी झाला तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे चांगले परिणाम आपल्याला निश्चितच दिसतील. सर तुम्ही म्हणतातच हे चांगले परिणाम या नव्या वर्षात आपल्याला दिसायला सुरुवात होईलच. आणि त्याला जरूर मला विचारायचं आहे मगाशी आपण सामान्य पगारदारांबद्दल बोललो तसंच आपण वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात बोलायचं गेलं तर विम्याच्या हप्त्यावरचा कर वस्तू आणि सेवा कर 0% पर्यंत आणलाय. अशा आणखी किती सवलती आहेत की ज्यामुळे सामान्यांना वस्तू आणि सेवा कराच्या सवलतीमुळे दिलासा मिळालाय. जर तुम्ही इन्शुरन्स प्रीमियमचा जीएसटी जर काढून जो टाकला आपण 22 सप्टेंबर पासून म्हणजे सरकारने हा टॅक्स डिसिजन नव्हता खरं सांगायचं. हा डिसिजन हा सोशल सेक्युरिटी डिसिजन म्हणतात. सोशल सेक्युरिटी सामाजिक डिसिजन म्हणून सामाजिक निर्णय. तुम्हाला आठवत असेल की आपण सगळ्यांनी गांधीजीचा चरित्र वाचलेलं आपल्याला संपूर्ण माहिती आहे. एक मिठाचा सत्याग्रह होता त्यांनी दांडी मार्च काढलेला. का काढलेला कारण टॅक्स ऑपरेसिव्ह होता. त्यावेळी कॉमन मॅनच्या सर्व्हायव्हलवर टॅक्स होता जो सॉल्ट टॅक्स होता. तसंच काही जे मुद्दे असतात ते खूप भावनिक असतात. इन्शुरन्स हा तसाच भावनिक मुद्दा आहे आणि गरजेचा पण फक्त भावनिक नाहीये. मग असा इन्शुरन्सवर जर टॅक्स लागत असेल
तर त्याचा निश्चितच परिणाम जनतेवर आणि एसएससीवर होतो. पण हे सरकारने ओळखलं आणि त्याच्यावरचा टॅक्स 0 केला, झिरोवर आणला. त्याचे परिणाम काय होणार आहे की जो तुमचा प्रीमियम आहे, समजा 30,000चा प्रीमियम असेल, 30,000च्या प्रीमियमवर 18% म्हणजे 5,400 रुपये. आता हा तुम्ही जीएसटी भरत होता, तो जीएसटी तुम्हाला भरावा लागणार नाही. म्हणजे तुम्हाला 36,000पेक्षा 35,400 पेक्षा 30,000 रुपये तुमच्या तेवढ्याच पैशामध्ये तुमचा इन्शुरन्स होऊ शकतो. आता सर्वात आश्चर्याची गोष्ट काय आहे, आता ह्या घडीला सुद्धा भारतातील बरेचसा पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जो मिसिंग मिडल ग्रुप आहे तो 40 कोटी लोकांचा हेल्थ कव्हरेज नाही. आता ही लोक इन्शुरन्स घेण्यासाठी प्रोत्साहित होतील आणि त्यामुळे नक्कीच एक म्हणतात ना सुदृढ आणि बलशाली भारत निर्माण करू शकतो. सर, आपल्याकडे वेळ कमी आहे. या सुधारणांमधनं बलशाली भारत नक्कीच निर्माण होणार आहे. फक्त मला जाता जाता हे विचारायचं आहे की एकूणच या सगळ्या सुधारणा भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि इथल्या सामान्य माणसाला कशी बळकटी देणार आहेत नव्या वर्षात, त्याविषयी काय म्हणाल? जर तुम्ही अर्थव्यवस्था जर बघाल तर तुम्ही एकंदरीत जी आता जीएसटी कपात केलेली आहे किंवा आता आयकरामध्ये कपात केलेली आहे 12 लाखाचं आपण ज्याच्यावर डिस्कस केलं, तर याच्यामध्ये सर्वात जर बघाल ना तर तुम्ही पुढे दूरगामी होणारे परिणाम बघण्यासाठी आपण नजीकचे परिणाम बघू. दिवाळी 2025 मध्ये या जो सेल्स आहे तो 6.05 ट्रिलियनचा झाला, म्हणजे जो मागील वर्षापेक्षा 25% जास्त होता. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत 42 दिवसात व्हेइकल सेल्स हा 21.1% वाढला. मारुती, हुंडाई, टाटा मोटर्स यांनी 10 वर्षातील सर्वोत्तम फेस्टिवल सेल्स केला. त्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो तर जिथे जिथे हाय टॅक्स आहे, खूप जास्त टॅक्स आहे, त्यावेळेला डीलर आहे, इकॉनॉमी आहे, ती एक संभ्रमित अवस्थात असते. संभ्रमित अवस्थेत असलेला माणूस निर्णय घेऊ शकत नाही, कमी खरेदी करतो. कमी खरेदी केलं की कमी रेव्हेन्यू. हेच जर मॉडरेट टॅक्सेस असतील तर ती संभ्रमावस्था निघून जाते, खरेदी जास्त होते आणि साहजिकच त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा पण फायदा होतो. त्याच्यामुळे हा जो बॅलन्स ऍक्ट जो सरकारने दाखवलेला आहे दॅट इज रिअली वेलकम. आणि त्याच्यामुळे सस्टेनेबल आपल्याला हे जायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर असं म्हणतो ना की आपण आता वी आर नॉट इम्युन इन अवर डोमेस्टिक मॅटर्स, कारण इंटरनॅशनली आपण ओपन आहोत. ग्लोबल इकॉनॉमिक सिच्युएशन पण काय डेव्हलप होते ते पण महत्वाचं आहे. इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये राहतंय का, आता हा डोमेस्टिक डिमांड जो आपला स्फूट झालाय तो मेंटेन होतोय का, ह्या सगळ्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. आणि शेवटच्या त्या पर्टिक्युलर गोष्टींवर मला काय सांगायचं वाटतं की जे बेंजामिन फ्रँकलिनचं आहे ना सुंदर एक वाक्य आहे, इन दिस वर्ल्ड नथिंग इज सर्टन एक्सेप्ट डेथ अँड टॅक्सेस. म्हणजे फक्त मृत्यू आणि कर ह्या दोनच गोष्टी सर्टन आहेत. पण जरी ह्या गोष्टी सर्टन असतील तरी त्या सुकर कशा बनवायच्या. जर मृत्यू हा सर्टन आहे म्हणून आपण जगायचं मिळत नाही, तसंच कर हा सर्टन असेल तसं आपण म्हणजे प्रत्येक मोमेंटला त्या कराचा जो होणारा बोजा आहे सामान्य माणसांवर तो कमीत कमी कसा पडेल ह्या टॅक्स रिफॉर्म मधून दिसून येत. म्हणूनच म्हणजे ह्या ह्याच्यात काय अजून एक दिसतं की गव्हर्नमेंट हे सिटीजनचा आपला पार्टनर समजतंय, म्हणजे पार्टनर इन प्रोग्रेस. आणि तेव्हाच आपल्याला ही प्रॉस्पेरिटी नक्की नजीकच्या काळात दिसेल. सर, तुम्ही खूप चांगलं म्हणालात की सरकार व्यक्तींच्या समृद्धीचं भागीदार होत आहे. सरत्या वर्षाने आपल्याला हेच दाखवलं आणि तुम्ही अपेक्षा व्यक्त केली. तसंच नव्या वर्षात ही दिशा कायम राहील ही आशा आपण व्यक्त करूया. तुम्ही मागच्या वर्षीच्या कर सुधारणा फार सोप्या शब्दात समजावून सांगितल्या, त्याचा खूप चांगला आढावा घेतला. त्यासाठी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन भावना गोखले, निर्मिती गुरुनाथ तेरवणकर, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.